या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये लासलगाव येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन संपन्न झाले। बाजार समितीच्या आवारात बसूनच आमदार रोहित पवार यांनी कांदा व भाकरी खाऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील कांदा विक्रीतून निघत नसून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। कांद्याला हमीभाव द्यावा, भावांतर योजना लागू करावी, विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावे या व इतर मागण्यांसाठी नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमदार रोहित पवार यांनी कांदा उत्पादकांच्या समस्यांसंदर्भात गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले। केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी याप्रसंगी करण्यात आली। दरम्यान 26 मे रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही याप्रसंगी देण्यात आला। याप्रसंगी खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके, माणिकराव शिंदे, जयदत्त होळकर आदी प्रमुख मान्यवरांसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। आमचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, काही सामाजिक कार्यकर्ते, मित्रपक्ष व शेतकरी, मोठे शेतकरी, लहान शेतकरी असे सगळे मिळून तिथे एक संवादाचा कार्यक्रम ठेवला होता लासलगाव। संवाद करत असताना लोकांशी चर्चा केल्यानंतर लोकांचं मत आलं की हा जो काही भाव आहे आजचा मार्केटचा, कुठेतरी आम्हाला 1 रुपया मिळतो, 2 रुपये मिळतात, 3 रुपये मिळतो, आमचा खर्च हा 20 पेक्षा जास्त आहे, हे आम्हाला परवडणारं नाही। याच्यात अतिशय आमच्या कुटुंबाचं वाटोळं होईल आणि आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही, असं शेतकऱ्यांनी मत या ठिकाणी मांडलं। त्याच्याचबरोबर काल मुख्यमंत्री साहेबांनी 12.5 रुपये जो रेट डिक्लेअर केला, लोक अक्षरशः त्या बाबतीत रागवलेले आहेत, चिडलेले आहेत। त्यांचं मत आहे की 2023ला जेव्हा इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता आणि आता इलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जेव्हा मदतीची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही 12.5 रुपये करता, हे आम्हाला मान्य नाही, हे आम्हाला परवडणारं नाही। त्याचबरोबर इथे असणारे जे काही मार्केट कमिटीचे पदाधिकारी आणि शेतकरी, मोठे शेतकरी आहेत, लहान शेतकरी, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं मत आलं, नाफेडमधून जी खरेदी होती ती कुठेतरी एखाद्या छोट्याशा गोडाऊनवर तिथं होती आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। तिथं काही सगळेच नाही पण बहुतांश जे खरेदी केंद्र असतात ते कुठेतरी नेत्यांच्या परिचयाच्या लोकांचे तिथं असतात। आता हा जो भोंदूबाबा खरात त्याचं सुद्धा एक खरेदी केंद्र होतं असं मला कळलं। हे शेतकऱ्यांकडनं माल घेत नाही, ते व्यापाऱ्याकडनंच तिथं माल घेतात आणि मग कुठेतरी ते विकतात नाफेडला। आणि मग नाफेड कुठं करतात तर ते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं दिल्ली, मुंबई, कोलकाता इथं ते मार्केटमध्ये माल तसाच विकला जातो आणि त्यात होतं असं नंतर जे रेट वाढणार असतात ते वाढत नाहीत। आता मग लोकांचं मत आलं की नाफेडचं खरेदी करणार असेल तर 2-3 लाख खरेदी करून चालणार नाही, केलं तर 7-8 लाख तुम्ही टन खरेदी करा, पण तो माल भारतात राहिला नाही पाहिजे, तो भारताच्या बाहेर गेला पाहिजे आणि तो खरेदी करायचा असेल तर मार्केट कमिटीमध्येच केला तर स्पर्धा निर्माण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला भाव त्या ठिकाणी मिळेल। आणि ज्या लोकांनी आतापर्यंत, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत माल दिलेला आहे त्यांना अनुदान हे सरकारकडनं देण्याचं नियोजन हे सरकारकडनं तिथं झालं पाहिजे। अशा काही महत्त्वपूर्ण मागण्या आहेत, अजून बऱ्याच आहेत, खतं वाढली आहेत, हे सगळं आहे। पण मग 26 तारखेला म्हणजे आता शेवटी आम्ही ह्याच्यामध्ये राजकारण करत नाही, राजकारण करायचं असतं तर आत्ताच जाऊन आम्ही स्टेट हायवे अडवला असता, व्हिडिओ काढले असते, फोटो काढले असते। आम्ही इथं प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या हितासाठी लढतोय, त्यामुळे सरकारला सुद्धा वेळ देण्याची खरंच जरूरत आहे। त्यामुळे आम्ही 1 आठवडाभर सरकारला त्या ठिकाणी वेळ दिलेली आहे की तुम्ही 26 तारखेपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर 26 तारखेला सकाळी 9 वाजता चांदवडचा जो मुंबई-आग्रा जो हायवे आहे तो हायवे त्या ठिकाणी आम्ही अडवणार आहोत। दिल्लीला जाणारा सगळा जो काही ट्रॅफिक आहे तो त्या ठिकाणी आम्ही तिथं अडवणार आहोत। आता बघा 400 रुपयाचा भाव मिळाला, 4 रुपये किलो, 400 रुपये क्विंटल। आता ह्याच्यामध्ये इथं आणण्याचा खर्च, कुठं उत्पादन करण्याचा खर्च, खताचा खर्च कसा निघणार आहे? उलट शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातूनच पैसे आज द्यायला लागले असतील, अशी आजची परिस्थिती आहे। हे 4 रुपये, काही ठिकाणी 1 रुपया, काही ठिकाणी 2 रुपये, काही ठिकाणी समजा थोडासा जास्त आहे 7-8 रुपये। आणि मग हे जे काय तफावत आहे आणि अशा पद्धतीने मार्केट जर कमी राहिलं तर शेतकऱ्याला तिथं आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही। तुम्ही बघितलं असेल काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे अशा गोष्टी होऊन द्यायच्या नसतील तर सरकारने आत्ता जागा व्हायला पाहिजे।
आणि लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला.